ओके, या ठिकाणी दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी उपस्थित आहेत. धन्यवाद. गोलंदाज अक्षय पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. कैलास भांडे पहिला चेंडू कैलास भांडेच्या बॅट मध्ये चेंडू सर आपण सांगत होता YouTube वर ज्या फलंदाजी बघायची असेल ना, नेत्रदीपक फटके बघायचे असेल, वन मॅन शो द टायगर ऑफ दी शहापूर कैलास भांडे पहिल्या चेंडूवर स्वतःला दिशा स्पष्ट करतोय. 6 धावा. डीजे ठिकाणी कैलास भांडेला थांबवणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक ब्रह्मास्त्र वापरावं लागेल. या ठिकाणी ब्रह्मास्त्र वापरले परंतु कैलास भांडे बॅक टू द पवेलियन. मोठा मासा या ठिकाणी गळाला लागतोय. निश्चितच ते अनावधानाने झालेली चूक परिणाम कैलास भांडे खेळाडू कक्षात परतावा लागेल. डीजे या ठिकाणी कैलास भांडे निश्चितच पश्चाताप व्यक्त करत असणार, कारण अजूनही 16 चेंडू शिल्लक आणि 16 चेंडू मध्ये जर कैलास भांडे मैदानावर राहिला असता शक्यता नाकारता येणार. कदाचित 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्येचा डोंगर कैलास भांडे याने उभा केला असता, परंतु शक्यतेला महत्व नाही. पुढील फलंदाज येतोय मैदानावर संदीप निमसे. दीपेश आणि संदीप, कारण दीपेश सलामीला आलाय. आता मात्र संदीप निमसे वन डाऊन वर येतोय. साई स्पोर्ट्स संघाचं खातं उघडले 6 धावेने. पहिल्या चेंडूवर खणखणीत प्रहार 6 धावा. दुसऱ्या चेंडूवर कैलास भांडे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज संदीप निमसे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज दीपेश. गोलंदाजी मार्ग सज्ज होते. गोलंदाज अक्षय सामना करेल. फलंदाज दीपेश. दॅट्स कॉल द दीपेश. चेंडू सीमा रेषा पार ताकदीचा वापर चेंडू करतोय. हवाई सफर 6 धावा. सह्याद्रीचा छावा. डीजे खांद्यावर लीला पेळ्याचं स्वप्न आणि ते स्वप्न पूर्ण करतोय दीपेश. फलंदाज अजून एक फलंदाज नॉन स्ट्राईक वर उभा आहे संदीप निमसे. अक्षय पुढील चेंडू सामना करेल दीपेश. हो, या ठिकाणी चेंडूला उसळी. निश्चित दिशा स्पष्ट होती स्वीपरची, परंतु चेंडू आणि बॅटचं कलेक्शन होऊ शकलं नाही. परिणाम चेंडू एसटी रक्षकाच्या हातात. बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवर 6 धावा. दुसऱ्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही. गडीबाद. तिसऱ्या चेंडूवर 6 धावा. चौथ्या चेंडूवर गडीबाद. आणि आता मात्र 5व्या चेंडूवर 6 धावा येऊ शकतात का? निश्चितच या ठिकाणी दीपेश ऑन फायर. हवाई फायर नाही परंतु फ्लाइट शॉट म्हणता येईल. डीप स्क्वेअरच्या दिशेला बनवाव चेंडू सीमा रेषा पार 4 धावा. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहिल्या षटकाचं पहिल्या चेंडू पासून विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या चेंडूवर 6 धावा. दुसऱ्या चेंडूवर कैलास भांडे बॅक टू द पवेलियन. तिसऱ्या चेंडूवर 6 धावा. चौथ्या चेंडूवर धाव नाहीये. 5व्या चेंडूवर 4 धावा. एकंदरीत आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 1 गडीबाद. धाव संख्या आहे ती 16. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या अक्षयाच्या पहिल्या षटकातील. सामना करेल हार्ड हिटर फलंदाज दीपेश. ओ, या ठिकाणी फ्रंट फुटवर येऊन मारण्याचा प्रयत्नात यश मिळते. चेंडू वन बाव. चेंडू सीमा रेषा पार 4 धावा. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पंढरीमधील सचिन तेंडुलकर एक विठ्ठल जर असेल तर त्या सचिन तेंडुलकरचा आदर्श घेतलेला फलंदाज दीपेश म्हणता येईल, कारण फ्रंट फुटवर येऊन मारणं आणि याला म्हणतात सर्जिकल स्ट्राईकचं उत्तम उदाहरण. 4 धावा. चेंडू सीमा रेषा पार 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या पुढे गेली. साई स्पोर्ट्स संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद.
20 चांगली धाव संख्या उर्वरित 12 चेंडूचा सामना शिल्लक डीजे हॅलो धन्यवाद षटक क्रमांक 1 समाप्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 1 गडी बाद 20 दीपेश आणि संदीप निमसे आदरणीय सन्माननीय मदनजी गायकर साहेब यांचं शुभ आगमन झालं आहे खऱ्या अर्थानं निश्चित सर आपले या ठिकाणी सहर्ष शब्द सुमनाने स्वागत असेल कारण अतिथी देवो भव आचार्य देवो भव ही भारताची धरा स्वागत करून तुमची आम्ही पाळतो परंपरा आपला अमूल्य वेळ देऊन गायकर सर उपस्थित राहिलात आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे धन्यवाद जाऊया मैदानाकडे पहिलं षटक समाप्त दुसऱ्या षटकाला सुरुवात दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हाताळतोय गोलंदाज विवेक शेलार परंतु फलंदाज आपण बघतोय ज्या फलंदाजानं या महाराष्ट्राची अस्मिता उंचवण्याचा प्रयत्न केला शहापूर मुरबाडचं नाव पुन्हा एकदा दुबईमध्ये जाऊन सिद्ध केलं संदीप निमसे ऑन फायर दुसऱ्या षटकाला सुरुवात दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू यापूर्वीच्या सामन्यामध्ये ज्याला मला वाटतंय ऍक्टिव्ह प्लेअरचं पारितोषिक दिलं तो नितेश शेलार संदीप निमसे ऑन फायर चेंडू उंची गाठतोय अंतर गाठतोय की नाही परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी नाही चेंडू सेफ झोन मध्ये पडतोय 2 धावा पूर्ण समाधान संतुष्ट होतोय संयम मानावा लागेल कारण असं म्हटलं जातं क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट क्रिकेट हा एक जीवन संग्रामासारखा असतो ज्या पद्धतीने जीवनामध्ये अनेक प्रकारचे संघर्ष येतात अनेक प्रकारची संकट येतात परंतु थोडा वेळ जाऊन द्यायचा असतो कारण प्रत्येक गोष्टीवर वेळ ही सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे आणि या ठिकाणी संदीप निमसेला 11 चेंडू खेळायचे आहेत धाव संख्या आहे 22 आता मात्र चेंडू बॅटची काळा घेऊन लॉंग स्टॉपच्या दिशेला येईल परंतु तेवढं चांगली बॅकिंग म्हणता येईल तेवढं चांगली कव्हर म्हणता येईल लॉंग स्टॉपच्या दिशेला एकच धाव स्ट्राईक रोटेट होते आता मात्र ज्या दीपेशनं पहिल्या षटकामध्ये एक वादळ निर्माण केलं तोच दीपेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर येतोय परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज विवेक शेलार या गोलंदाजाचं कारण बघा ना पहिल्या षटकामध्ये 20 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा तिसऱ्या चेंडूला सुरुवात विवेक शेलार सामना करेल दीपेश या ठिकाणी दीपेश उंच मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विवेक शेलार खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपतोय मोठा मासा दीपेश याच्या माध्यमातून गळा लागतो पुढचा गडी बाद होतोय या ठिकाणी साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा दुसरा गडी बाद डीजे धन्यवाद डीजे धन्यवाद 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 या पुढील होणारा सामना ग्रामीण गटातील सेमीफायनलचा सामना असेल आडगाव आणि शिरगाव आडगाव आणि शिरगाव या 2 संघांच्या दरम्यान लढत असणार ग्रामीण गटातील सेमीफायनलचा सामना असेल याची नोंद घ्यायची दोन्ही संघाचे संघनायक ओके हेमंत सोकांडे आडगाव संघाचे संघनायक उपस्थित आहेत त्याचबरोबर शिरगाव संघाचे संघनायक कृपया विनंती आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे धन्यवाद जाऊया मैदानाकडे विवेक शेलार सुरेख गोलंदाजी बॅक टू द पवेलियन संदीप निमसे नावाचं वादळ रोखण्याचं काम या गोलंदाजाने केलंय निश्चितच कौतुक करावं तेवढं थोडंच वेल डन सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन डीजे धन्यवाद 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 या पुढील होणारा सामना आडगाव आणि शिरगाव ग्रामीण गटातील सेमीफायनलचा सामना असेल मी आदरणीय सन्माननीय गायकर सर आपणास विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे या ठिकाणी पुढील सामन्याची नाणेफेक होते आदरणीय सन्माननीय गायकर सर यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं कैलास भांडे बाद झाल्यानंतर संपूर्ण सर सेनापतीची धुरा सांभाळली होती दीपेश या फलंदाजांना परंतु दीपेश फलंदाज बाद झाल्यानंतर संपूर्ण मदार होती त्या फलंदाजांवर संदीप निमसे आणि तो सुद्धा परतला आताच या ठिकाणी शिरगाव संघाने मला वाटतं नाणेफेक जिंकलेली आहे सचिनजी चोरगे आपला निर्णय ओके क्षेत्ररक्षण स्वीकारले धन्यवाद कारण असं म्हटलं जातं ही मराठी अस्मिता या मराठी अस्मितेचा एक पण आहे आमच्यामध्ये आव्हान पेलण्याची क्षमता आहे निश्चित
या ठिकाणी बॅक टू बॅक 3 गडी बाद हॅट्रिक होताना विवेक शेलार निश्चितच विवेकपूर्ण होतोय विवेक शेलार बॅक टू बॅक 3 गडी बाद या ठिकाणी निलेश बांगरला खेळाडू कक्षात परतावं लागेल पूर्णपणे फलंदाजाची मनसुबे उधळून लावतोय पहिलं षटक टाकणारा गोलंदाज या ठिकाणी आनंदी असेल कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या आणि आता मात्र दुसऱ्या षटकातील सांगतेच्या वेळा धाव संख्या येते 23 आतापर्यंत 3 धावा येताना निश्चितच साई स्पोर्ट्स संघ कुठेतरी बॅकफुटला येतोय दुसऱ्या षटकामध्ये कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा असं वाटलं होतं दुसऱ्या षटकामध्ये 15 ते 20 धावा येतील परंतु विवेक शेलार खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं संकट आल्यानंतर कोणता तरी संत महंत भगवंत या पृथ्वी तलावर अवतार घेतो परंतु या ठिकाणी एक संकट होतं 20 धावांचं ते कुठेतरी अभेद्य संकट भेदण्याचा प्रयत्न केला विवेक शेलार या गोलंदाजानं बॅक टू बॅक 3 गडी बाद करण्यात यश आलंय आता मात्र नवीन फलंदाज साई स्पोर्ट्स शहापूर संघाकडनं कॅन्डी फलंदाजीवर सज्ज होतोय कॅन्डी विवेक शेलार हो आउटस्विंग होताना चेंडू येतोय एसटी रक्षकाच्या हातात षटक समाप्त 2 षटकाच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स शहापूर संघाची धाव संख्या येते 23 कॅन्डी आणि बाली मैदानावर सज्ज आहेत उर्वरित 6 चेंडूंचा सामना शिल्लक कौतुक करावं लागेल विवेक शेलार निश्चितच बदल हा निसर्गाचा नियम असेलही पण तोच निसर्गाचा नियम अनपेक्षित न होता अपेक्षित व्हावा याच्यासाठी केला होता त्याच शेवटचा दिस गोड व्हावा खऱ्या अर्थानं संभाजीनगर मुरबाड आयोजित आमदार चषक 2019 ही श्याम प्रहर प्रत्येकाच्या आठवणीत राहणारी पुन्हा एकदा श्याम प्रहरी सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत असेल 6व्या मैदानाकडे 2 षटकाच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स शहापूर संघाची धाव संख्या ती 23 उर्वरित 6 चेंडूंचा सामना शिल्लक वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं निर्णात्मक षटक घेऊन येईल माई स्पोर्ट्स संघाकडनं गोलंदाज आकाश परंतु बाली मैदानावर सज्ज आहे फुल फॉर्म मध्ये 2019 ची स्पर्धा गाजवतोय बाली बघूया 6 चेंडूमध्ये किती धावा जमवेल बाली 6 चेंडूंचा सामना शिल्लक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय स्विंग गोलंदाजीचा मारा करतोय गोलंदाज आणि आता मात्र बाली पूर्णपणे क्रिकेटला न्याय देत होता परंतु चेंडू बॅटची काढा घेऊन गेला इष्टरक्षकाच्या हातात बॅक टू द पवेलियन बाली एकावर एक गडी बाद होत आहेत विवेकानंदांचं सुंदर वाक्य होतं विजयाचा अति उन्माद नसावा आणि अपयशाची चिंता नसावी या ठिकाणी एक संघ एक सामना विजयी झाल्यानंतर तुम्ही संपूर्ण विजय झाला असं म्हणणं ठरणार नाही तुम्हाला जर विजय व्हायचा असेल तर शेवटच्या टोकापर्यंत संघर्ष करावा लागेल आखिर प्रयासी जिंदगी का दुसरा नाम होता है संघर्ष करत राहणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आणि या ठिकाणी संघर्ष करावा लागतो आता मात्र साई स्पोर्ट्स शहापूर संघाला बाली बॅक टू द पवेलियन डीजे तुझा मानाचा मान घेऊन येतान फक्त या कारले डोंगराव वार घुमे यांगान गो तुझे संगान डोंगर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान दर्यान सागर आता मात्र बाली याचं मोठं विजयी स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर येतोय रोहित भालेराव म्हणजे सर्वांचा लाडका किडनी ज्या पद्धतीने शरीरामध्ये किडनी जर नसेल तर कुठेतरी जीवन व्यर्थ वाटल्यासारखं होत आहे त्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाज किडनी जर नसेल तर मात्र या ठिकाणी रिव्हर्स स्विंगचा फटका खेळेल कोण अटेम्प्ट होता रिव्हर्स स्विंगचा चेंडू जाईल कल्पेश यादव यांच्या हातामध्ये 2 धावेचा प्रयत्न 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण परंतु कॅन्डी एक कॅन्डी या फलंदाजानं अनेक गोलंदाजाच्या दिशा कुठेतरी उधळून लावल्या तो फलंदाज कॅन्डी मात्र नॉन स्ट्राइक एंडवर मगापासून उभा आहे रोहित भालेराव स्ट्राइकिंग एंडवर उभा आहे उर्वरित 4 चेंडूंचा सामना शिल्लक धाव संख्या ती साई स्पोर्ट्स शहापूर संघाची 2 25 आता मात्र चेंडू स्टेट हिट म्हणता येईल युवराज सिंगची आठवण करून देणार चेंडू परंतु विवेक शेलार
आज खऱ्या अर्थानं रण मैदान गाजवतो विवेक शेलार, संपूर्ण दिशेला विवेक शेलार आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आजची शी संध्याकाळी विवेक शेलार यांच्या नावाने मला वाटतं घुमते, कारण पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 90% सामना झुकला होता शहापूर संघाकडे, कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा. आता मात्र तिसरं षटक, आतापर्यंत 4 धावा. पुढील चेंडू सामना करेल रोहित भालेराव. ओ हे क्या बात है, म्हणजे खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं मी या ठिकाणी हे करायला गेलो आणि ते घडलं. या ठिकाणी चेंडू मारण्याचा प्रयत्न होता डीप फाईन लेगला, परंतु चेंडू गेला थर्ड मॅनच्या दिशेला. कल्पेश जाधव यांच्या हातामध्ये चांगला थ्रो म्हणता येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोहित भालेराव बॅक टू द पवेलियन. पुढचा गडी बाद होतोय शाही स्पोर्ट शहापूर संघाचा डीजे. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. हॅलो, धन्यवाद. आता मात्र नवीन फलंदाज जाईल असं म्हटलं जातं ना, जे काम लोखंडाच्या गजाने होणार नाही ती तरी एक स्थिरता आलेली आहे. धावसंख्या आहे ती 28. आतापर्यंत 10च्या सरासरी धावा मला वाटतं या ठिकाणी 2 धावा जर आल्या तर मात्र या ठिकाणी ठरतील यशस्वी. उर्वरित 2 चेंडूचा सामना शिल्लक. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज आकाश. सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन शहापूर तालुक्याचा मान सन्मान अभिमान ताटपणा उंच ज्यांची मान करण्याचा प्रयत्न होता तो फलंदाज जेडी, परंतु डीप फाईन लेगला उंच मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जेडी याचा, परंतु कॅन्डीचं अप्रतिम कौशल्य दिसत आहे, कारण कॅन्डीला माहित आहे या ठिकाणी जेडी जर थांबला तर मात्र धावा येतील. स्वतः या ठिकाणी आत्महत्या करतोय कॅन्डी, कारण जेडीला जास्त चांगले चेंडू खेळता येतील तेवढे खेळण्याचा प्रयत्न, आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी कॅन्डी बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज येतोय कामेश. साई स्पोर्ट्स शहापूर संघाची काहीशी अवस्था मला वाटतं बॅकफुटला जाताना, कारण 7 गडी बाद याचं सर्वचे सर्व कौशल्य, सिंहाचा वाटा खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये पाहायला मिळतो विवेक शेलार. कारण दुसरं षटक एक संकट आलं होतं, 20 धावांचा ते सांभाळण्याचा प्रयत्न केला विवेक शेलार या गोलंदाजानं. धावसंख्या आहे ती 7 गडी बाद 29. या तिसरा आणि शेवटच्या षटकातील आकाशाचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज सज्ज जेडी. हो, ब्लॉकला टाकले चेंडू, परंतु असं म्हटलं जातं देवतारी त्याला कोण मारी. ओ गडीबाद, माफ करा गडीबाद, मला वाटलं चेंडू लॉंग स्टॉपला जातोय, परंतु चेंडू मला वाटतं एसटी बुधवण करतोय. जेडीला परतावं लागेल 8 गडीबाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स शहापूर संघाची धाव संख्या ती 29. विजयासाठी 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. एक खेळ नसीब हो का. खऱ्या अर्थानं जर सामना बघितला तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा आणि दुसऱ्या आणि 2 षटकामध्ये 12 चेंडू मध्ये अवघ्या 19, मला वाटतंय अवघ्या 9 धावा. हो, 12 चेंडू मध्ये अवघ्या 9 धावा. आणि यालाच म्हणतात क्रिकेट. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का समजला जातो याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय साई स्पोर्ट्स शहापूर संघाकडून. कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या 12 चेंडू मध्ये अवघ्या 9 धावा. विजयासाठी 30 धावांचं आव्हान. या ठिकाणी साई स्पोर्ट्स संघाचा संघनायक कैलास भांडे आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. त्याचबरोबर माई स्पोर्ट्स संघाचे 2 सलामीचे फलंदाज कल्पेश जाधव या ठिकाणी निश्चित आनंद व्यक्त करतात, कारण कल्पेश जाधव यांना माहित आहे 3 षटकामध्ये 30 धावा, परंतु एक खेळ नसीब का. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट इज द नॉट चॅलेंजिंग गेम इन द वर्ल्ड. जगामध्ये चॅलेंज नाही या गेमला, या खेळाला, आणि तोच क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. संभाजीनगर आयोजित आमदार चषक 2019 चा हा महासंग्राम. अमोलजी कथोरे साहेब, आपणास विनंती, आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. अमोलजी कथोरे, आपणास विनंती, आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. या ठिकाणी माही स्पोर्ट्स संघाकडून सलामीची जोडी मैदानावर जाताना भिवंडी वंडर बॉय जयेश पाटील
आणि त्याची साथ देतोय बलवंत, दोन सलामीचे फलंदाज. परंतु संदीप निमसे याला चमत्कार करावा लागेल, जेडी याला चमत्कार करावा लागेल. ज्या पद्धतीने माही स्पोर्ट्स संघाची गोलंदाजी चालली त्याच पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. आज निलेश बांगर काही अस्वस्थ अवस्थेत पाहायला मिळतोय, कारण ते तेजी ते चैतन्य पाहायला मिळत नाही. कारण निलेश बांगर एक हार्ड हिटर फलंदाज, परंतु आज काही मला वाटते काहीशी नैराश्य अवस्थेत असेल निलेश बांगर. कारण प्रत्येक दिवस वेगळा, प्रत्येक उगवणारा सूर्य नवी दिशा घेऊन येत असतो. कारण असं म्हटलं जातं बदल, वर्क इन द चेंजेस इज द बेस्ट रेस्ट. खऱ्या अर्थानं बदलाची गरज आहे. कारण आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये 2018 पासून क्रिकेट खेळता, ऑक्टोबर पासून क्रिकेट खेळता, बघता बघता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मला वाटतं मार्च सुद्धा सुरू होईल, तरी अजून क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे. जाऊया मैदानाकडे. 18 चेंडू विजयासाठी 30 धावांचा वैयक्तिक पहिलं सांगी पहिलं षटक संदीप निमसे. स्ट्राईकला फलंदाज भिवंडी वंडरबॉय. 18 चेंडू 30 धावा. आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवर कंट्रोल पार, चेंडू सीमा रेषा पार, डीप स्क्वेअर लेग. डीजे आई जोगा खिलाने नाही म्हणलं ना. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर खणखणीत प्रहार, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला निषेधाचा भिवंडी वंडर बॉय जयेश पाटील. ओ बॅक टू बॅक दोन, मला वाटतं पहिला चौकार दुसरा षटकार. या ठिकाणी महागड्यात होते संदीप निमसे. पूर्णपणे भिवंडी वंडर बॉय का म्हटलं जातं याचं प्रात्यक्षिक जयेश पाटील दर्शवतोय. एक चौकार एक षटकार 10 धावा. आता मात्र जयेश पाटील थांबत नाही आणि खऱ्या अर्थानं ज्या सुरुवातीची अपेक्षा नव्हती तीच सुरुवात होताना साई स्पोर्ट्स शहापूर संघाकडनं. कारण धावसंख्या जर 29 असेल तर मात्र गोलंदाजी चांगली होणं अनिवार्य असेल. हॅलो चेक, हॅलो. या ठिकाणी रिव्हर्सिंगचा अटेम्प्ट कैलास पांडे चुकी करू शकत नाही. आणि या ठिकाणी पहिला गडी बाद जयेश पाटील. बॅक टू द पवेलियन. डीजे चेंडूवर 4 धावा, दुसऱ्या चेंडूवर 6 धावा. परंतु आता मात्र नवीन फलंदाज मैदानात जाताना कल्पेश जाधव. हॅलो, विशेष कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं कल्पेश जाधव. अंबरजा येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये 9 चेंडूमध्ये 9 षटकार मारण्याचा विजयी विक्रम या फलंदाजाने केला. तोच फलंदाज कल्पेश जाधव मैदानावर आहे. आणि आता मात्र बळवंत खूप वेळेपासून नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. बळवंत स्ट्राईकला असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय संदीप निमसे. फायरिंग करेल या ठिकाणी फलंदाज बळवंत. ओ अचूक टप्पा पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी गडी बाद होऊ शकतो का? गुड रनिंग बिटवीन द विकेट. कल्पेश जाधव आणि बलवंत याच्यामध्ये. शिरगाव संघाचे सर्व प्रतिनिधी, सर्व खेळाडू समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला आपल्याला खेळाडू कक्ष त्या ठिकाणी बसायला यायचं आहे. शिरगाव संघाचे सर्व खेळाडू, कर्णधार सचिनजी चोरगे सर्वांना आव्हान करत आहे, आपण सर्वांनी यायचं आहे आणि सचिन चोरगे यांची भेट घ्यायची आहे. पुढील चेंडू सामना करेल हार्ड हिटर फलंदाज कल्पेश जाधव. ओ कल्पेश जाधव ऑन फायर. चेंडू होतोय या ठिकाणी सीमा रेषा पार, लॉंग ऑन टच करतोय चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा. डीजे
सर्व प्रेक्षकांना सर्व क्रिकेट रसिकांना सांगू इच्छितो की असं म्हटलं जातं जी माणसं मनात हरलेली असतात ती रणात कधी विजयी होत नाही आणि जी माणसं मनामधून जिंकलेली असतात ती रणामध्ये कधी विजयी होत नाही. प्रथम फलंदाजी करत असताना मला वाटतं 18 चेंडूमध्ये 29 धावा ज्यावेळी साई स्पोर्ट्स संघाच्या झाल्या त्यावेळेला कुठेतरी मनोधैर्य मनोबल कमी होताना दिसले फलंदाज आणि गोलंदाज संदीप निमसे या गोलंदाजाचा परिणाम. आतापर्यंत धाव संख्या आहे ती माई स्पोर्ट्स संघाची 15. विजयासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता. कल्पेश जाधव या ठिकाणी बाद होतोय निश्चितच. हो गडीबाद कल्पेश जाधव डीप फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातात बॅक टू द पवेलियन. कल्पेश जाधव मोठा मासा या ठिकाणी गाळा लागतोय. कल्पेश जाधव बाद. दुसरा गडीबाद धाव संख्या 15. जे खऱ्या अर्थानं कल्पेश जाधव यांच्याकडनं विजय अपेक्षा दुसऱ्या षटकामध्ये होत्या परंतु आता मात्र सामन्याचं रूप बदलत आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता असताना एक संजीवनी प्रदान करणारा गोलंदाज शिल्लक आहे. त्या गोलंदाजाचं नाव आहे जेडी आणि अजूनही एक गोलंदाज कामेश शिल्लक आहे. गोलंदाजानं जर चमत्कार केला तर मात्र या ठिकाणी सामना पूर्णपणे चुकू शकतो. अजूनही सांगू शकत नाही की कोण जिंकेल हा सामना. क्रिकेट इज द नॉट चॅलेंजिंग गेम इन द वर्ल्ड. जगामध्ये या खेळाला कोणत्याही प्रकारचं चॅलेंज नाही असा असणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटमध्ये तुम्ही कोणताही भविष्यकार उभा केला जगातला कोणताही भविष्यकार उभा केला आणि जर सांगितलं निश्चितपणे कोण जिंकेल फक्त अंदाज वर्तवू शकता परंतु क्रिकेटला निश्चितता नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. 12 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. 12 चेंडू 15 धावा. जेडी गोलंदाजीवर सज्ज. लेफ्ट हँड बॅट्समन बलवंत फलंदाजीवर सज्ज आहे. 12 चेंडू 15 धावा. हो या ठिकाणी निश्चित चेंडू इनसाइड एज घेऊन चेंडू येतोय लॉंग स्टॉपच्या दिशेला. कृपया खेळाडू कक्षातून आपण बोलायचं नाही. हा मंडळाचा आणि या आमदार चषकाचा नियम असेल कारण त्या ठिकाणी क्वालिफाईड पंच या ठिकाणी निर्देशित करतील याची नोंद घ्यायची. ओके धन्यवाद. सहकार्याबद्दल धन्यवाद. पंच रिव्ह्यू बघायचे का? ओके या ठिकाणी रिव्ह्यू मध्ये जायचं आहे. YouTube लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्र ही स्पर्धा बघत आहे. ओके या ठिकाणी रिव्ह्यू मध्ये गडी बाद असं निर्देशित करण्यात येत आहे म्हणून मगाशी म्हटलं आपण बाहेरून बघायचं नाही. ओके कल्पेश जाधव सर आपल्या 12 प्रतिनिधीने बघितला आणि तो सुद्धा सांगतोय गडी बाद आहे याची नोंद घ्यायची आहे कारण कृपया बोलायचं नाही खेळाडू कक्षातून. हे नियम या स्पर्धेचे आहे त्याची नोंद घ्यायची आहे कारण आपण निरीक्षण करत असतो. मला वाटतं आपण एसटीच्या 100 फुटावर मागे आहोत आपल्याला समजत नाही. या ठिकाणी रिव्ह्यू मध्ये आपल्या 12 खेळून सुद्धा बघितलंय की गडी बाद आहे आणि याची नोंद घ्यायची आहे. कृपया
बाहेरून नाही बोलायचं. सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवर या ठिकाणी जेडी याने क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र वापरलेले दिसते. या प्रश्नाचं उत्तर कोणत्याच फलंदाजाकडे नसतं. कृपया समालोचन कक्षाच्या समोर व्यासपीठाच्या समोर असणाऱ्या प्रेक्षकांनी थोडं मागे सरायचंय आणि बाउंड्रीच्या बाहेर थांबायचं आहे. कारण आजचा दिवस म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा दिवस. आजचा दिवस फायनलचा दिवस असेल. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजीवर सज्ज होतो गोलंदाज जेडी जयदीप भोंडिवले. मूर्ती लहान पण उज्ज्वल कीर्तीचा असा एक ब्रह्मास्त्र टाकणारा गोलंदाज जयदीप भोंडिवले. ओ या ठिकाणी यॉर्क मारा करतोय. निश्चितच सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन जयदीप भोंडिवले याची जर गोलंदाजी चालली तर निश्चित पुन्हा एकदा रत्नागिरीची ट्रॉफीची आठवण येईल आम्हाला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव सुरेख गोलंदाजी. वेल डन जयदीप भोंडिवले. धावसंख्या मात्र स्थिरावली. आता मात्र समीकरण बदलतंय. उर्वरित चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. जयदीप भोंडिवले ऑन फायर. महेंद्र फलंदाजीसाठी सज्ज आहे परंतु जयदीप भोंडिवले या ठिकाणी पुढचा गडी बाद होतोय. जयदीप भोंडिवले चमत्कार करतोय. खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णावर जसं सुदर्शन चक्र सोडावं त्याच पद्धतीने गोलंदाजीवर चेंडू सोडतोय जयदीप भोंडिवले. महेंद्र बॅक टू द पवेलियन. पुढचा झटका लागतोय माई स्पोर्ट्स संघाला. कौतुक करावं लागेल जयदीप भोंडिवले गोलंदाजाचं. वेल डन विजय. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. अमोल कथोरे साहेब आपणास विनंती आहे. अमोल कथोरे माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. अमोल कथोरे खऱ्या अर्थाने या ठिकाणी कुठेतरी सामना रंगतदारपणा होताना दिसतोय. 9 चेंडू 15 धावा. आता मात्र समीकरण वारंवार बदलतंय. मी मगाशी सांगितलं क्रिकेट म्हणजे कसं आहे. या क्रिकेट विषयी म्हणायचं झालं तर एखाद्या वेळेला उघड्या डोळ्यांतून फुलवेलीची बाग बघावी. डोळे बंद करावेत पुन्हा डोळे उघडे करावेत आणि त्या उघड्या डोळ्यांतून फुलवेलीच्या बागेचं रूपांतर स्मशानात झालेलं असावं. आणि याचं प्रात्यक्षिक दाखवताना जयदीप भोंडिवले 9 चेंडू 15 धावा. ओ वारंवार यॉर्क मारा करतोय जयदीप भोंडिवले परंतु दीपेश कोणत्या प्रकारची चूक करत नाही. लॉंग ऑनच्या दिशेला चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण. एकच धाव. समीकरण बदलत आहे. 8 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू या सामन्याचा परिमाण आणि परिणाम दर्शवतील. पुढील चेंडू फलंदाज या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानावर जातोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज उभा आहे प्रतीक. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज आपण बघत आहोत शिखर दळवी. प्रतीक आणि शेखर. 8 चेंडू विजयासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता. सुरेख गोलंदाजी जयदीप भोंडिवले. आणि आता मात्र चुकीचा चेंडू या ठिकाणी जातोय. चेंडू हातात गडी बाद. दॅट्स कॉल द क्रिकेट. क्रिकेट इज द नॉट चॅलेंजिंग गेम इन द वर्ल्ड. या क्रिकेटला पर्याय नाही. कारण पहिल्या षटकात बघितलं पहिल्या चेंडूवर 4 धावा. दुसऱ्या चेंडूवर भिवंडी वंडरबॉय जयेश पाटील यांच्याकडनं 6 धावा 10 धावा. आणि मला वाटतं पहिल्या षटकामध्ये धावा होत्या त्या 15. आणि आता मात्र या षटकामध्ये जयदीप भोंडिवले चमत्कार करतोय. 3 गडी बाद करण्यात यश आले. जयदीप भोंडिवलेला कमबॅक म्हणता येईल या सामन्यामध्ये. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज जातोय. विक्की म्हात्रे. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुलार. पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. निश्चित सुंदर गाणं आपल्याला पाहायला ऐकायला मिळतंय. कारण पैसे महत्वाचे नसून प्रेरणा महत्वाची आहे आणि ती पारितोषिक या ठिकाणी लागली जात नाही. 7 चेंडू 14 धावा. ऑन फायर फलंदाज शेखर दळवी. गोलंदाजाची कमाल या ठिकाणी पाहायला मिळते. असं म्हटलं जातं ना की सचिन तेंडुलकरकडे बघावं आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटला उंची नसावी, क्रिकेटला वजन नसावं, क्रिकेटला वय नसावं. त्याच पद्धतीने जयदीप भोंडिवले जेडी हा चेंडू अतिशय महत्वाचा चेंडू. 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता. हो या ठिकाणी पुन्हा गडी बाद होऊ शकतो परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. कैलास भांडे चुकी करत नाही. एकच धाव. वेल डन. सुरेख गोलंदाजी.
हो बाली बाली या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो लॉंग ऑनच्या दिशेला, परंतु बाली याची कौतुक करावं लागेल. आता मात्र 3 धावा वाचवतोय, कारण झेल पकडण्याचा प्रयत्न होता बाली याचा. एक खेळ नसीब हो का. खऱ्या अर्थानं मी वारंवार प्रत्येक मैदानावर सांगत असतो, ज्याला आत्महत्या करायचे आणि खऱ्या अर्थानं जर आत्महत्या करण्याचा जर मानस असेल त्याने मैदानावर यावं. आत्महत्या करून विसरून जातो माणूस, आणि खऱ्या अर्थानं ज्याच्या काळजाच्या ठोक्याचं नियंत्रण नसेल त्याने ह्या क्रिकेटचा सामना बघू नये. सामना पूर्णपणे फिरतोय. 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं जेव्हा आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर भिवंडी बंडरभाई जयेश पाटील यांच्या बॅटमधनं खणखणीत चौकार आला. दुसऱ्या चेंडूवर 6 धावा आल्या. तदनंतर त्या षटकामध्ये 5व्या चेंडूवर 4 धावा आल्या आणि 1 धाव. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 15. बरोबरीत 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना जयदीप भोंडिवले कमाल करतोय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्वप्न उभं केलं आणि ते स्वप्न दाखवताना जयदीप भोंडिवले आता मात्र समीकरण बदलतंय. 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. पूर्णपणे कमबॅक म्हणता येईल साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा, परंतु अजूनही फलंदाज शेखर दळवी आणि नवीन फलंदाज मैदानावर आपण बघत आहात विकी. शेखर आणि विकी जरी बॅक टू बॅक 2 षटकार गेले तरी 3 चेंडूंचा सामना आहे, कारण 13 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 3 चेंडू कंपल्सरी टाकावेच लागतील. बघायला गेलं तर 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसिंग. पहिल्या 3 चेंडूवर धावा येणं अनिवार्य आहे. एक संकट आलं होतं 29 धावांचं, आणि खऱ्या अर्थानं ते संकट लीला या पेल्ल्याचा या ठिकाणी मानस होता तो गोलंदाज जेडी याचा. आणि एक गोलंदाज असा आहे जेडी की त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये जिद्द आहे, त्याच्यामध्ये चिकाटी आहे, त्याच्यामध्ये मेहनत आहे आणि खऱ्या अर्थानं नाविन्याची खऱ्या अर्थानं प्रेरणा आहे त्याच्यामध्ये. तोच गोलंदाज जेडी या ठिकाणी आज आमदार चषक 2019 मध्ये गरजताना दिसतोय. आता मात्र शेवटचं विजयी पराजयी षटक घेऊन येतोय गोलंदाज शहापूर संघाकडनं. कामेश 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. फलंदाजीवर सज्ज आहे शेखर दळवी ऑन फायर. 6 चेंडू 13 धावा. ओ कामेश वेल डन. या ठिकाणी गोलंदाजी करावी ते अनिल कुंबळे साहेबांनी करावी हे म्हणणं वावगं ठरणार नाही. या ठिकाणी गोलंदाजी करावी, निर्णात्मक षटक टाकावं तर ते कामेश या गोलंदाजानं टाकावं. समीकरण बदलताय. प्रत्येक क्रिकेट रसिक या सामन्याकडे डोळे लावून बसलाय. 5 चेंडू 13 धावा. खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभिजित सावंत साहेब, मी वारंवार सांगत असतो क्रिकेट म्हणजे जिवंत आणि ज्वलंत धमन्यांचे अविरत स्पंदन. विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात श्रेष्ठ एडदार घोडा. पुढील चेंडू 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. शेखर दळवी ऑन फायर. चेंडू आता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा. आता तरी कुठेतरी आशा पल्लवित होताना खऱ्या अर्थानं सूर्य अस्ताला चाललाय, परंतु या ठिकाणी उगवतीचा सूर्य दाखवतोय फलंदाज शेखर दळवी. समीकरण बदलताय. 4 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. आता मात्र समीकरण बदलताय. 50-50% सामना दोन्ही संघांकडे आहे. 4 चेंडू 9 धावा. शेखर दळवी ऑन फायर. हो आता मात्र या ठिकाणी चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या दिशेला. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न थांबतोय शेखर दळवी. खेळाडू कक्षातून प्रेरित करतायत फलंदाज. 3 चेंडू 8 धावेची गरज. हा चेंडू या सामन्यामध्ये अतिशय निर्णात्मक चेंडू. एका चेंडूवर षटकार जरी गेला तरी 2 चेंडू टाकावे लागतील. 3 चेंडू 8 धावा कंपल्सरी चेसिंग. जयदीप भोंडिवले
खऱ्या अर्थानं कान मंत्र देताना कामेश या गोलंदाजाला, कारण समीकरण पूर्णपणे बदललंय. 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. या चेंडूवर जर षटकार गेला तर मात्र शेवटचा चेंडू 5वा चेंडू टाकावाचा लागेल. याला पर्याय नाही, कारण 3 चेंडू 8 धावा. अप्रतिम सामना रंगतोय. सर्व प्रेक्षक काळजाचे ठोके 72 असतात एका मिनिटाला, परंतु या ठिकाणी एका मिनिटामध्ये मला वाटतं 100 ठोके पडतायत. 3 चेंडू 8 धावा. आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन विकी. 3 चेंडू 8 धावा. कामेशवर दडपण, विकीवर दडपण, सर्वांवर दडपण या ठिकाणी पाहायला मिळतंय. 3 चेंडू 8 धावा. कामेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. आणि आता मात्र या ठिकाणी स्वैर मारा दुष्काळात 13वा महिना म्हणतात तो असाच, कारण आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी जर असेल तर मात्र पुन्हा एकदा नैराश्य आल्याशिवाय राहणार नाही. समीकरण 3 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. या चेंडूवर जर षटकार गेला तरी 1 चेंडू टाकावा लागेल, म्हणजे 2 चेंडू कंपल्सरी टाकावेच लागतील. 3 चेंडू 7 धावा. कामेश पूर्णपणे दबाव या ठिकाणी गोलंदाजावर पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं बदल करावा लागेल. टप्प्यामध्ये बॅकअप चांगला पाहायला मिळतो विकी या फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु जयदीप भोंडिवले थांबत नाहीये, कारण त्याला विजयी व्हायचा आहे. 3 चेंडू 7 धावा. हो प्रदीप, टप्पा म्हणता येईल. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन, पूर्णपणे हाय व्होल्टेज सामना बघत आता आपण. सर्व प्रेक्षक काळजाचा ठोका चुकवणारा सामना. 2 चेंडू 7 धावा. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना सांगू इच्छितो, या चेंडूवर षटकार जरी गेला तरी शेवटचा चेंडू टाकावाच लागेल, म्हणजे कंपल्सरी 18 चेंडूंचा सामना या ठिकाणी रंगताना दिसतोय. 5व्या चेंडूला सुरुवात. कामेश गोलंदाजीवर सज्ज, परंतु विकी या ठिकाणी स्वप्न उभं केलं होतं. कल्पेश जाधव मात्र मनामध्ये पश्चाताप व्यक्त करत असणार, कारण कल्पेश जाधवला आता वाटत असेल मी जर राहिलो असतो तर मात्र असं झालं नसतं. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही, क्रिकेटचा वर्तमान परिमाण आणि परिणाम दर्शवतो. 2 चेंडू 7 धावा. या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेला चेंडू होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सर्व क्रिकेट रसिकांना, सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आता मात्र विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे एका चेंडूमध्ये, म्हणजे एका चेंडूवर 6 धावा माराव्या लागतील. एका चेंडूवर षटकार मारावा लागेल. जर चुकीचा चेंडू टाकला नाही तर, वाईट चेंडू गेला नाही आणि नो चेंडू जर गेला नाही तर मात्र या चेंडूवर षटकार मारावा लागेल, तर मात्र माही स्पोर्ट्स संघ विजयी होऊ शकतो. दॅट्स कॉल द क्रिकेट. क्रिकेट म्हणजे तरी काय, फलंदाज आणि गोलंदाज
अमोल कथोरे आपण कुठे असाल त्वरित समालोचन कक्षासमोर यायचंय.